रशिया युक्रेन युद्धाचा आजचा 5वा दिवस आहे आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे मोठ्या प्रमाणात भारतीय विद्यार्थी तिथल्या सीमेवर अडकून पडलेत। या विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी भारत सरकारचे प्रयत्न सुरू असून या संदर्भात पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली। या बैठकीत भारतीयांच्या सुटकेसाठी युक्रेनच्या शेजारील राष्ट्रांशी समन्वय साधण्यावर चर्चा झाली आणि याकरता केंद्रीय मंत्र्यांना पोलंड हंगेरीला पाठवण्यात येणार आहे। हरदीप पुरी, ज्योतिरादित्य सिंधिया, किरेन रिजिजू आणि जनरल व्ही.के. सिंग भारतीय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये प्रवास करतील। रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा सुरक्षा परिषदेची बैठक बोलावण्यात आली। या बैठकीत संयुक्त राष्ट्र महासभेची तातडीची बैठक बोलावण्याच्या प्रस्तावावर मतदान झालं आणि या प्रस्तावाच्या बाजूने 11 मतं पडली, तर भारत, चीन, UAE मतदानापासून पुन्हा दूर राहिला आणि यामुळे महासभेची बैठक होण्याचा मार्ग मोकळा झाला। कूटनीती आणि संवादाच्या मार्गानेच हा प्रश्न सुटू शकतो असं भारतानं स्पष्ट केलं। निर्णयाच्या बाजूने 9 मतांची आवश्यकता होती। विशेष बाब म्हणजे या मतदानात सुरक्षा परिषदेचे 5 स्थायी सदस्य रशिया, चीन, फ्रान्स, ब्रिटन आणि अमेरिका यापैकी कोणालाही व्हेटो वापरता आला नाही आणि हा ठराव मंजूर झाल्यामुळे आता आज 193 सदस्य देशांसह संयुक्त राष्ट्र महासभेची बैठक होणार आहे। त्यामुळे आज या बैठकीमध्ये नेमकं कशा पद्धतीने काय ठरवलं जात आहे हे जर आपण लक्षात घेतलं तर कूटनीती आणि संवादाच्या मार्गानेच हा प्रश्न सुटू शकतो हे आधीच भारतानं स्पष्ट केलेलं आहे। त्याच्यामुळे निर्णयाच्या बाजूने 9 मतांची आवश्यकता होती। विशेष बाब म्हणजे या मतदानात सुरक्षा परिषदेचे 5 स्थायी सदस्य रशिया, चीन, फ्रान्स, ब्रिटन आणि अमेरिका यापैकी कोणालाही व्हेटो वापरता आला नाही। त्याच्यामुळे आज काही झालं तर 193 सदस्य देशांसह संयुक्त राष्ट्र महासभेची बैठक जी आहे ती या परिस्थितीवरनं पार पडेल।